यवतमाळ स्थानिक महिला बँकेच्या सीईओ महाजनसह चौघांना बेड्या ठोकण्यात आल्यात। यवतमाळ स्थानिक महिला बँकेच्या 247 कोटींच्या कर्ज घोटाळ्यात एसआयटी म्हणजेच विशेष चौकशी पथक स्थापन करण्यात आलं होतं। एसआयटीने यवतमाळ शहरात आरोपींच्या अटकेची मोहीम राबवली। त्यात या घोटाळ्यात सामील बँकेच्या सीईओ, त्यांचे पती आणि अन्य दोघांना बेड्या ठोकण्यात आल्या। सुजाता महाजन, विलास महाजन, नवल किशोर मालानी आणि वसंत मोहिर्लेकर सर्व राहणार यवतमाळ अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत। तर यातील सुजाता महाजन या संबंधित बँकेच्या सीईओ होत्या। स्थानिक बाबाजी दाते महिला सहकारी बँकेत सुमारे 242 कोटींचा कर्ज घोटाळा झाला। त्यात प्रमुख 23 आरोपींसह एकूण 206 जणांवर अवधूतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। कर्ज घोटाळ्याची आणि आरोपींची व्याप्ती मोठी असल्याने आर्थिक गुन्हे शाखेच्या माध्यमातूनच तपासासाठी एसआयटी स्थापन करण्यात आली। एसआयटी प्रमुख म्हणून आयपीएस असलेले दारव्हाचे उपविभागीय पोलीस अधिकारी रजनीकांत चिलुमुला यांना जबाबदारी देण्यात आली होती। याशिवाय सायबर शाखेचे अप्पर पोलीस निरीक्षक अरुण परदेशी, शहर ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश जाधव, आर्थिक गुन्हे शाखेतील फौजदार किशोर खंदारे आणि जमादार मिलिंद गोफणे यांचा या पथकात समावेश होता। एसआयटीने या घोटाळ्याचा पूर्ण अभ्यास केल्यानंतर 12 सप्टेंबर रोजी रात्री या घोटाळ्यात सामील आरोपींना अटक करण्यासाठी विशेष मोहीम राबवली। त्यात संबंधित चौघांना बेड्या ठोकण्यात आल्या। याबाबतची माहिती शहरात पसरताच अन्य आरोपींमध्ये अटकेच्या भीतीने पोटात गोळा उठल्याचं चित्र निर्माण झालं। प्रतिनिधी अजित महिंद्रे, न्यूज टुडे 24, यवतमाळ।